जीवदशेकडे न पाहता कुणाकडे पाहायचं आहे? आपल्या मूळ स्वरूपाकडे पाहायचं आहे. मग आता स्वरूपाकडे पाहायचं असेल तर ते स्वरूप बुद्धीच्या पाठीमाग आहे, त्या वृत्तीच्या पाठीमाग आहे. मग त्या वृत्तीच्या पाठीमाग असलेलं जे अधिष्ठान आहे, चेतन तत्व जे आहे, परमात्म तत्व आहे, त्यालाच दृक म्हटले, त्यालाच संवित म्हटले, त्यालाच ज्ञप्ती मात्र म्हटले. मग त्या बुद्धीनं काय करायचं आहे? त्या संवितचा, त्या दृकचा, त्या ज्ञप्ती मात्र चैतन्याकडे अनुसंधान ठेवायचं. तिचं ज्ञान जे आहे, बुद्धी म्हणजे ज्ञानवृत्ती, ती ज्ञानवृत्ती जी पसरलेली आहे तिनं काय करायचंय? आता